मराठी कलाविश्वात अनेक आदर्श जोडपी पाहायला मिळतात. परंतु अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. घटस्फोटाचा निर्णय घेणं सोपं नक्कीच नसतं, पण काही वेळा नाईलाज असतो. यानंतर अनेक अभिनेत्री आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करतात. पुन्हा लग्न करण्याच्या फंद्यात न पडता खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभे राहतात. आम्ही अशाच काही मराठी अभिनेत्रींची यादी बनवली आहे, ज्यांनी घटस्फोट घेतल्याच्या नंतर पुन्हा लग्नच केले नाही. चला तर व्हिडिओ सुरू करूयात व पाहूयात त्या कोणत्या अभिनेत्री आहेत. पहा मित्रांनो, सई आम्हाणकर. मराठी सिनेमा विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजेच सई आम्हाणकर. हिनेही घटस्फोटानंतर पुन्हा लग्न केलं नाही. सई आम्हाणकरने एडिटर अमय गोसावी यांच्याशी 2013 मध्ये लग्न केलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. 2 वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2015ला ते वेगळे झाले. त्यानंतर सईने पुन्हा लग्न केलं नाही. त्यानंतरची दुसरी अभिनेत्री आहे ती म्हणजे रुपाली भोसले. आणि एक मराठी आणि हिंदी मालिका गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. तिने मिलिंद शिंदे नावाच्या एका व्यक्तीशी लग्न केलं होतं. मात्र या नात्यामध्ये तिला मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता. त्यानंतर तिने आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या काही वर्षानंतर रुपाली भोसले अंकित मगरेच्या प्रेमामध्ये पडली. दोघेही लग्नगाठ बांधतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचे ब्रेकअप झाले असून रुपाली अजूनही सिंगल आहेत. त्यानंतरची अभिनेत्री आहे तेजस्विनी पंडित. अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने 2012ला तिच्या लहानपणीचा मित्र भूषण बोबसे याच्याशी लग्न केलं होतं. मात्र त्यांचे नवरा बायको म्हणून नाते या ठिकाणी फार काळ टिकले नाही. काही वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर तेजस्विनीने पुन्हा लग्न केलं नाही आणि सध्या तरी पुन्हा संसारामध्ये पडायचा तेजस्विनीचा मानस नाही असं दिसून येत आहे. त्यानंतर आहे शाल्मली तोळे. फॅशन स्टायलिश शाल्मली तोळे हिने 2010ला अभिनेता पियुष रानडे यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 4 वर्षातच 2014 या वर्षी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये पियुष आणि शाल्मलीचा घटस्फोट झाला. त्यानंतर शाल्मलीने दुसरं लग्न केलं नाही. त्यानंतरची अभिनेत्री आहे तेजश्री प्रधान. तेजश्री प्रधान ही अभिनेत्री होणार असून मी या घरची या मालिकेमुळे प्रसिद्धीस आली होती. तेजश्री प्रधान हिने सहकलाकार शशांकशी लग्न केलं होतं. त्यांची होणार असून सून मी या घरची या मालिकेच्या सेटवर मैत्री झाली होती आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. पुढे त्यांनी 2014 मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र लग्नानंतर त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले आणि या जोडप्याने लगेचच 2015 मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर तेजश्री अजूनही सिंगल आहे. त्यानंतरची अभिनेत्री आहे उषा नाडकर्णी. अत्यंत रोखठोक आणि स्पष्टवक्त स्वभावाच्या अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णी प्रसिद्ध आहेत. त्यांचाही घटस्फोट झाला आहे. त्यांनी 1970च्या आसपास लग्न केलं होतं. त्यांच्या नवऱ्याचे नाव आनंद नाडकर्णी होते. मात्र थोड्याच काळात नवरा बायकोमध्ये खटके उडायला लागले. त्यानंतर त्यांनी सुद्धा घटस्फोट घेतला. त्यानंतर उषा नाडकर्णी. त्यानंतर आहे मानसी साळवी. आशीर्वाद असंभव खेळ मांडला, पवित्र रिश्ता यांसारख्या अनेक मालिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे मानसी साळवी. तिने दिग्दर्शक हेमंत प्रभू यांच्याशी लग्न केलं होतं. सती या मालिकेच्या सेटवर मानसी आणि हेमंतचे प्रेम जुळले. त्यांनी 2005 मध्ये प्रेमविवाह केला. पुढे मानसी आणि हेमंत यांनी तब्बल 11 वर्षानंतर 2016 मध्ये घटस्फोट घेतला.